आज म्हटलं रोशनच्या आवडीचं काहीतरी बनवूया आणि त्याला ह्या विदर्भात बनणाऱ्या बिट्ट्या खूप आवडतात, टिपिकली नोन ॲज दाल बट्टी. चला तर मग तुमच्याशी सुद्धा रेसिपी शेअर करते. दाल बट्टीसाठी थोडंसं जाडसर असं पीठ दळून आणावं लागतं. पीठ पाहिजे तेवढं जाळ नव्हतं म्हणून त्याच्यामध्ये थोडासा रवासुद्धा टाकला. ओवा याच्यामध्ये छान असा थोडासा हाताने क्रश करून टाकायचा आहे. मीठ टाकायचं आहे, हळद टाकायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 चम्मच छान असं गरम तेल याच्यामध्ये टाकलं. सगळं मस्त मिक्स करून घेतलं. आपण पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो ना तशी सेम इथे कणिक भिजवून घ्यायची आहे. सो 10 मिनिटं पीठ रेस्टवर ठेवलं आणि त्यानंतर बिट्ट्या बनवायला घेतल्या. 2 पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला जी सोपी वाटेल त्याने तुम्ही बनवू शकता. सगळ्यात पहिले एक गोळा घेतला आणि छोटा गोळा घेतला, मग मध्यम आकाराचा घेतला आणि एक थोडासा मोठा घेतला. अशा त्याच्या पोळ्या लाटून घेतल्या. तेल लावत लावत एकावर एक त्या ठेवल्या आणि अशा दुमडी मारून घेतल्या. आता दुमडी मारताना आपल्याला मध्ये गॅप ठेवायची आहे, म्हणजे मध्ये थोडं पोकळ असलं पाहिजे तर ते छान असं वाफवलं जातं. तर या प्रकारे एक बनतं. दुसरं म्हणजे असा गोळा घेतला की त्याला भरपूर असं तेल लावून असं हळूहळू दुमडी मारायचं. मला तुम्हाला वाटतं सेकंड ऑप्शन थोडासा सोपा वाटेल, पण पहिल्यामध्ये ना लेयर्स खूप छान दिसतात. सो अशा प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेतले. त्यानंतर एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं, त्यावर चाळणी ठेवली, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे सगळे गोळे त्यावर वाफवायला ठेवले. त्यानंतर बट्ट्यांसोबत बाजूला मी इथे मिश्र डाळीचं वरण करण्यासाठी कुकरही लावून घेतला. 10 ते 15 मिनिटांनंतर बट्ट्या चेक करायच्या की झाल्या का, तर त्यामध्ये थोडासा चाकू टाकून बघितला. चाकू अगदी क्लीन परत आला, म्हणजेच बट्ट्या झालेल्या आहे. त्या बाजूला थंड होण्यासाठी ठेवल्या. तेवढ्या वेळात म्हटलं वरण फोडणी घालून घेऊ. एका कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, कढीपत्ता, मिरची या सगळ्या गोष्टी टाकून छान असं परतून घेतलं. 2 ते 3 मिनिटांनंतर त्यामध्ये टाकले मसाले. सगळे मसाले छान परतवून घेतले. त्यामध्ये टोमॅटो टाकला आणि ज्या डाळी आपण शिजवून घेतल्या होत्या त्या सुद्धा याच्यामध्ये ॲड केल्या. हवं तेवढं पाणी टाकलं, थोडीशी चिंच, त्यानंतर थोडी साखर मी टाकली आणि सगळ्या गोष्टी छान अशा मिक्स करून मस्त वरून कोथिंबीर टाकून घेतली आणि आपलं वरण तयार झालेलं आहे. त्यानंतर इकडे ज्या बट्ट्या होत्या रेडी झालेल्या त्या थंड झालेल्या आहेत आणि मग त्याला अशा प्रकारे मस्त काप करून घेतली. त्याचे छोटे छोटे पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता आणि मग ह्या तळायला घेतल्या. मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अशा छान तळून घ्यायच्या आहे. खूप छान अशा खुशखुशीत लागतात आणि आपली दाल बट्टी मस्त रेडी झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.